तिसरा दिवस आणि आत्ता घरात बाहेर पडले. कोलवा कोलवा शेव भाजी खाऊन बघा नुसता. भावांनो आज गोवा डे आहे काय बघा. चालू केलाय. 5:45 वाजले. बर 5:45 वाजता आम्ही गोवाचा तिसरा दिवस आणि आत्ता घरात बाहेर पडले. आणखी ट्रॅव्हलिंग करून ही असली पडली तरी 200 किलोमीटर आम्ही गाडी चालवली. फक्त सनसेटला एका बीचवर जाणार, तिथनं मग जेवून रिटर्न येणार. तर आता भावना आम्ही आले कोलवा बीचला. कोलवा नाही कोलाव. ए नाही कोलाव. कोलाव लोक काय म्हणतात, लोकांना कोलावा बोलतो ना क्लास तू. हा त्याला आम्ही म्हणतात ना, आम्ही म्हणून करा येऊ घ्या भावांनी. मी जरा लेट आले. जरा किती लेट आले आपण? बघायला पाहिजे. 6:15 वाजून गेल्यात. सनसेटचा टाइम 5:30 होती. आणि आता आम्ही एवढं लेट आलो तरी पण गर्दी इथं लोकांची. परिस्थिती झाली की आम्हाला दोघांना बुटवर चालायला येत नाही ते सगळं. आणि ही दोघं बघा पुढे, ही अशी निवांत चाललेलं जसं की पाय तो वाळूच नाही. आता यांना काय करायचं सांगा. कोल्हाव बीचला आम्ही आलेलो आणि इकडे खरंच इथं लाईट नाही जास्त. जसं आपल्या ह्याला बेनालियमला लाईट होती, इथं लाईट नाही आहे जास्त. आणि इथं शॅक्स पण कम्पॅरेटिव्हली कमी आहेत. बघू शकताय. आणि खरं तिथं तो मला माहीत नाही दिसेल का नाही, पण जे इथं हे आहेत किती तर जण याच घेऊन निघाल्यात त्यांची. लाईक तुम्ही बघू शकताय. आणि इकडे शॅक्स आहेत खूप सारे. आणि त्या बाजूला आपण जायचं आहे. चला चला कोलाव बीच. इथं काय शॅक्स नाही तेवढं. कोलाव कोलवा 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 जाय रे. याला येत नाही काय. कोलाव बीच आहे ते माणसं. कोलाव असं हे नाव कोलाव ठेवले. पोर्तुगीजने ठेवले. कारण आपण इथले सिटीजन जी आहेत आता ज्यांनी कोलवा म्हणजे नाही जी इथली माणसं आहेत रहिवाशी आपल्या भाषेत. हा हे जी माणसं इथली आहे त्यांनी हे कोलवा करून इथं कोलवा नाव ठेवले. शेखला जाय. शेकलं जायचं आहे. अरे शेखला जाय. नियोजन काय अरे डॅड त्यालाच लावला तुझा मोबाईल आहे. आपण आलोय ना सगळं. मला वाटत नाही, मला असं वाटतं सगळं असं लागतं. वेळचं जेवण ही माणसं आज दुपारी गप बसली. मला वाटलं एक वेळचं जेवण हिच्याकडे पैसे संपल्यास किंवा असं काहीतरी झालं म्हणून तर मी जेवणाला लावणार होतो. तर आता ही एक वेळचे पैसे साठवून ही तर शॅक्सवरती जेवायचा प्लॅन चालू आहे यांचा. मेनू कार्ड चालू आहे काय कितीला आहे. आता इथं परत परवा दिवशी सारखं अजून फाडाफाडी होणार. आता होती डिसिजन बघूया काय म्हणतात. चॅक्स कॅन्सल. गोवाचा डे 3 होता तर आज रेस्टच घेतला. आणखी आम्ही घरातून 6:15-6च्या दरम्यान आम्ही घरातून बाहेर पडले. मग तिथनं पुढं शूट काय आम्ही 10 मिनिटं. आता इथनं परत घरी चाललोय. आणखी आम्ही सनसेट पण मिस केला. आम्ही आता पूर्ण गोवा बघून म्हणजे गोव्यामध्ये सगळ्यात व्हेज जेवण चांगलं म्हणजे तर या हॉटेलमध्ये आहे काय. एक नंबर जेवण आहे. म्हणजे जन्नत म्हणतात की नाही, जिवंतपणे स्वर्ग बघायला असला गोव्यामध्ये तर या हॉटेलचा खाऊन बघा तुम्ही नुसता. तुम्हाला कळेल जेवण कसं असते. गाईज माझ्याकडे आता शब्द झालेले नाही आहेत किंवा हॉटेलच्या गोष्टीवरून बोलायला. त्या राईस तर एवढा टॉप आहे की नाही, म्हणजे नाद करायचा नाही इथल्या राईसचा. शब्द कमी पडल्यात. दररोज एवढा काय शब्द असले तर सुचव.
राईस खाताना पाहिजे चव पण असली टॉप आहे नाही विषय नाही डेंजर क्वांटिटी पण आणि क्वालिटी पण जबरदस्त आहे डेंजर. बीचवरनं डायरेक्ट तिथं जेवायला गेलेलो तिथं चार्जिंग संपल्यावर मी काही शूट घेतलं नाही. आता घरात येऊन डायरेक्ट ब्लॉग 3रा डे 3चा एंड मी इथंच करत आहे. काय म्हणाला त्याला BNB